परम पावन कथा आजपासून आपल्या गावामध्ये चालू होते आहे. वास्तविक तुमचं काय भाग्य असेल, गावातली प्रथमच भागवतम कथा. यापूर्वी कथा भागवतम झाली नाही गावात, पण पहिलीच कथा योगायोगानं वारकरी संप्रदायाचे श्री संत एकनाथ महाराज की ज्यांनी याच भागवताच्या 11व्या स्कंदावर निरूपण केलं आणि श्रीमद भागवतावर निरूपण करणारे वारकरी संप्रदायातले श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणून जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, त्या एकनाथ महाराजांची आज पुण्यतिथी आहे. त्याला एकनाथ षष्ठी म्हणतात. फाल्गुन वद्य षष्ठी. त्या एकनाथ महाराजांच्या षष्टीच्या पुण्य मुहूर्तावर आपली ही कथा चालू होत आहे. बोला राधे 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 राधे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस, पर्व काळाचा दिवस आणि कथेला सुरुवात होत आहेत. कोण एकनाथ महाराज? श्री एकनाथ सदनी माधव सर्व ही कामे करीतो, स्वकरे चंदन घशी गंगेचे पाणी कावडीने भरितो. माझा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा देवानं काम करावं एकनाथ महाराजांच्या घरी. किती वर्ष? 36 वर्ष. असे माझे एकनाथ महाराज. काय त्यांचा अधिकार? यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. एक यवन अंगावर थुंकायचा. आता आपल्याला वेळ नाही त्याच्यामुळे स्पीडने सांगतो. तो यवन अंगावर थुंकायचा आणि तो अंगावर थुंकल्यानंतर एकनाथ महाराज गोदावरी तीर्थात जायचे, स्नान करायचे, परत यायचे. परत आल्यानंतर तो थुकायचा. असा किती वेळा थुंकला? 108 वेळा थुंकला. आणि शेवटी त्याला त्याची चूक कळून आली आणि ती चूक कळून आल्यानंतर तो महाराजांकडे आला, नतमस्तक झाला. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत घातला. महाराज माझ्याकडून चुकलं माझ्याकडून. मी तुमच्या अंगावर किती थुकलो. एकनाथ महाराज म्हणतात, अरे कृपा झाली, कृपा, लाभ झाला. काय संतांचं अंतकरण विशाल असतं बरं. तो यवन म्हणतो, कसला लाभ झाला महाराज? अरे म्हणले, लाभ गोदावरी स्नानाचा 108 वेळा तुझ्यामुळे झाला. याला म्हणतात शांती ब्रह्म. असे एकनाथ महाराज. आज त्यांची पुण्यतिथी आहे. षष्टीचा पर्वकाळ आज फार मोठ्या स्वरूपामध्ये आणि पैठणला केला जातो. एक महत्वाचा सिद्धांत सांगू का? षष्टीच का? त्यांच्या परंपरागत षष्टीचा उत्सव आणि मृत्यूवर विजय मिळवणारा महात्मा एकनाथ महाराज. एका षष्टीला असाच महाराजांनी देह ठेवला बरं का. गणेश महाराज देह ठेवला आणि तो देह ठेवल्यानंतर भावकीतले लोक खांदा द्यायला असतात ना. 2 पाहुणे असतात आणि 2 भावकीतले. तर एका भावकीच्या माणसाच्या मनात असं आलं, एवढे मोठे साधू, संत, श्रीमंत आणि शांत असे एकनाथ महाराज चाललेत म्हणले. त्यांचा निरोप देत आहेत लोक. शेवटी एवढा मोठा साधू गेला, पण शेवटी कुणाच्या खांद्यावर चालला? भावकीच्या खांद्यावर चालला. आणि मग काय, एकनाथ महाराज उठूनच उभे राहिले, उठूनच बसले. हे बाबा म्हणले, तुला काय बोज होत नाही, मी माझं मरण कॅन्सल करतो, प्रोग्राम इज कॅन्सल. त्या षष्टीला महाराज उठून बसले. म्हणले नको भावकीच्या खांद्यावर जायला. परत एकदा एका षष्टीला महाराजांनी असाच देह ठेवला आणि तो देह ठेवल्यानंतर भावकीच्यांना खांदा दिला, पण म्हणले आता काय म्हणायला नको, महाराज परत उठतील. मग काय, निम्म्या वाटेमध्ये ते अंतोविधी त्या महाराजांचा तिथे आला आणि एक बाई आपल्या मुलगी नांदायला चालली होती, तिला सोडवायला चालली होती येशीपर्यंत. आणि हे प्रेत किंवा अंतयात्रा पाहिली आणि ती अंतयात्रा पाहिल्याबरोबर तिच्या मनात आलं आणि ती म्हणू लागली, काय म्हणले एवढा मोठा साधू, नेमका माझी मुलगी नांदायला चालली. म्हणले आज कस काय जायला भाग पडलं, आज कस काय मृत्यू झाला आणि आजच मरायला सुचलं म्हणले यांना.
महाराज पुन्हा उठून बसली, म्हणले बाई तुझी पोरगी नांदायला लाव, मी काय आज मरत नाही. मृत्यूवर विजय मिळवलेला महात्मा. आणि मग भावकीच्या खांद्यावर नको, कोणी नांदायला चालले त्याला आडवं जायला नको, म्हणून आज फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी महाराजांनी जलसमाधी घेतली. बोलिये एकनाथ महाराज की. ज्या एकनाथ महाराजांनी या भागवताचा मोठ्या स्वरूपामध्ये सुंदर अशा पद्धतीनं या भागवताचा प्रसार केला, अशा एकनाथ महाराजांच्या षष्टीच्या निमित्तानं आज आपल्या कथेला प्रारंभ होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे कथा कोणत्या निमित्तानं आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज, ज्यांना वारकऱ्यांबद्दल फार प्रेम होतं, वारकऱ्यांबद्दलचा आदर होता, आणि भारती महाराजांच्या या मठामध्ये त्यांनी आणि सुंदर अशा प्रकारची सेवा केली. आणि द्वादशीच्या नाही का पर्व काळावर त्यांनी देह ठेवलेला आहे. त्यांच्या या पुण्यतिथी उत्सवानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. तेव्हा या मठामध्ये आता जे सेवा करतात ते चैतन्य महाराज नाही का, भारती सद्गुरू चैतन्य महाराज भारती या पुढे समोरच बसलेले आहेत कथा श्रवणासाठी. त्यांना मनापासून धन्यवाद देतो, ज्यांनी कथेचं आयोजन केलं, कथा ठेवली आणि संपूर्ण कथेचा स्वतः आणि मानधनाचा स्वीकार ज्यांनी केला ते शिवाजी महाराज मांढरे. वेळोवेळी मार्गदर्शनामध्ये वेळोवेळी सहकार्य सतत फोन केला. माझे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज माऊली, समाज प्रबोधनकार, त्यांना समाज प्रबोधनकार पुरस्कार मिळालेला बरं का, आणि खरा योग त्यांना जोडून आणला बरं का, असे माऊली महाराज गवळी. आणि हे सर्व आळंदीकर मंडळी, गणेशजी महाराज कळकटे, कपिल महाराज आहेत, त्याचबरोबर बालाजी महाराज आहेत आमच्या वळती गावचे, आणि गणेश महाराज कुंजीर आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगमणी. कार्तिक महाराज आहेत, तबला सम्राट अभिषेक महाराज आहेत, आणि कथेमध्ये कृष्ण असावा म्हणून कृष्णा महाराज आहेत, यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि सर्व तुम्ही संत मायबाप, तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन याच ठिकाणी आजच्या कथेला सुरुवात करतो. बोला राधे राधे. आपली संपूर्ण कथा शूट होते. तर वैष्णव कीर्तनकार या चॅनेलवरती कथा जाणार आहे, तर त्या कथेचे शूटिंग करणारे अनिकेत महाराज तौर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जो त्यांच्यासाठी टाळ्या वाजविल तो त्या शूटिंगमध्ये दिसेल बरं का. हां, आता तुम्हाला आज माहिती नव्हतं शूटिंग म्हणून, उद्या चांगलं या, चांगलं म्हणजे चांगली कपडे घालून या, शोभून दिसाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे साऊंड सिस्टीम आहे, आता मला काही नाव माहिती नाही, हा जाधव साऊंड सिस्टीम, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर अशा प्रकारची सिस्टीम आहे. मला माहिती आहे आमचे प्रकाश जंजिरे महाराज आदी करून मोठमोठे महाराज इथले पंचकृषीतले सांगतात की सावडीची सिस्टीम एक नंबर आहे, त्याच्यामुळे काही काळजी नाही. सुंदर अशा प्रकारची सिस्टीम आहे. माझे गुरुवर्य आपल्याच गावाच्या शेजारी कुंभार गाव आहे, माऊली महाराज पानसरे यांना अभिवादन करून माझे सद्गुरू देवीपुरी महाराज, मंगलपुरी महाराज, हेमंतपुरी महाराज, सद्गुरू बंसी महाराज, सद्गुरू शंकर महाराज, बबन पाटील बकाळपूर आप्पासाहेब, सद्गुरू दत्तात्रय महाराज, सीताराम बाबा आदी करून सर्व संतांना वंदन करून आजच्या कथेला सुरुवात. जगद्गुरु तुकोबाराया भागवता संबंधानं बोलताना म्हणतात, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. भजन चालू असताना टाळी वाजवायची. तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. हरी बोल. तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. टाळी वाजवा.
टाळी वाजवा टाळी. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की, सद्गुरु हीरा भारती महाराज की, सद्गुरु शंकर महाराज की, सुखदेव जी महाराज की, परीक्षिती महाराज की, नारद जी महाराज की, संत सोपान देव महाराज की, महर्षि वाल्मीकि महाराज की, सद्गुरु बंसी महाराज की, पार्वती पतये शिव हर हर महादेव. परम पावन कथा श्रीमद भागवतम कथा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ऐका जे तुम्ही भक्त भागवत. भक्तांनी भागवतम श्रवण करावं लागेल. का भागवताचं श्रवण करायचं तर म्हणले जे भागवताचं श्रवण करतात ते देवाला आवडतात. एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात बघा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ते भक्त देवाला आवडतात. कोणते? जे गीता भागवताचं श्रवण करतात ते. का भागवत ऐकायचा तर भागवत मरायचं कसं शिकवतो, गीता जगायचं कसं शिकवते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायचं कसं शिकवलं आणि माझ्या शंभू राजांनी मरायचं कसं शिकवलं. एक देशभक्तीपर गीत आहे पहा. ए प्यारी भारत माँ तेरे हम गीत गाते हैं, गुनगुनाते हैं खुशी से गीत गाते हैं. ए प्यारी भारत माँ तेरे हम गीत गाते हैं, जीना हमने सीखा माँ छत्रपति शिवराजा से, मरना हमने सीखा माँ शेर शंभू राजा से. जगायचं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरायचं कसं शंभू राजांकडून शिकायचं. तसं जगायचं कसं हे गीता सांगते आणि अंतकाळी मरताना कसं मरायचं हा भागवत सांगतो. म्हणून भागवताचं श्रवण करायचं. भागवत शब्दाची व्याप्ती सांगितली. भागवत हा भागवत शब्दाचा अर्थ कळला ना, फार झालं. भा अक्षर, भा शब्द, भागवत शब्दातला भा अक्षर भक्तीच आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. मी कधी कधी प्रश्न विचारायला काय उत्तर देता आलं पाहिजे. भा अक्षर भक्तीच, ग अक्षर ज्ञानाचं, ज्ञान म्हणजे ज्ञानाचं, व अक्षर वैराग्याचं आणि त अक्षर तरण्याचं. आता संबंध पहा. भा भक्ती, ग ज्ञान, व वैराग्य आणि त आणि तरणे. ज्या शास्त्राचं श्रवण केल्याने भक्ती ज्ञान वैराग्य अंतकरणामध्ये प्रविष्ट होऊन मनुष्य तरला जातो, त्या शास्त्राचं नाव आहे भागवत. बोलिये भागवत महापुराण की जय. अर्थ कळला का भागवताचा? आणखी एक अर्थ शास्त्रकारांनी काढला. भा अक्षर कीर्तिवचनश, ग अक्षर ज्ञानवाचक, व अक्षर विस्तारवाचक, तत्व पदार्थ शोधनम. भा अक्षरानं भगवान कृष्ण परमात्म्याच्या कीर्तीचं वर्णन केलं. भगवान किती कीर्तिवान आहे. ग शब्दानं भगवंताच्या ज्ञानाचं वर्णन केलं. किती भगवान ज्ञानी, किती भगवान ज्ञानी आहेत. मला सांगा, कुठेतरी कीर्तन चालू आहे आणि तिथेच त्याच्या शेजारी, त्या कीर्तनाच्या शेजारी जागरण गोंधळ चालू आहे. तुम्हाला जागरण गोंधळ कळतं ना? मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारी. जागरण गोंधळ होतो ना इकडं.
मग आता जागरण गोंधळ एके ठिकाणी चाललेले आणि त्याच्या शेजारी कीर्तन चाललंय. जमेल का कीर्तन? माऊली बोला, एकड मावशी बोला, जमेल का कीर्तन? जमल का कीर्तन? कसं जमल? इकडे गोंधळ चाललाय ना. गोंधळात कीर्तन जमणार नाही. पण माझ्या भगवंताचं वैशिष्ट्य पहा केवढं मोठं आहे. महाभारताचं युद्ध म्हणजे गोंधळ आहे. किती मोठा गोंधळ आहे. हाना, मारा, धरा, ठोका त्याला. युद्धामध्ये किती कालवा असतो. आणि अशा त्या कालव्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीता नावाचं तत्व 45 मिनिटांमध्ये सांगतात. 700 श्लोकाचं. भगवान किती ज्ञानी. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. तर ग शब्दानं भगवंताच्या ज्ञानाचं वर्णन केलं. ग अक्षरानं भगवंताच्या ज्ञानाचं वर्णन केलं. व अक्षरानं भगवंताच्या विस्ताराचं वर्णन केलं. विस्तार आपण उद्यापासून पाहणार आहोत. आणि शेवटी तत्व पदार्थ शोधनम. काय तत्व? कोण आहे तत्व? एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी. ते तत्व म्हणजे तत्वमशी महाबोध वाक्य म्हणजे ते तत्व म्हणजे ते परमात्म्याचं स्वरूप जे सद्गुरूंकडून प्राप्त होतं ते तत्व. त्या तत्व पदार्थाची प्राप्ती होते म्हणजे भा कीर्ती, ग ज्ञान व विस्तार आणि त म्हणजे तत्व पदार्थ तो भगवान. जे ज्ञानोबाराय म्हणतात ना, या उपाधी माझी गुप्त ते चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. नाही का? संतांनी ज्या तत्वाचा स्वीकार केला ते तत्व ज्ञानीनास तत्वदर्शिना. हा भागवत शब्दाचा अर्थ आहे. मी म्हणतो नुसता शब्दाचा अर्थ कळला तरी भागवत कळला. बोला राधे राधे. मग हा भागवत कोण सांगतं? म्हणजे सुत शौनकादिकांना सांगतात. 88 ऋषी शौनकादिक आणि त्या 88,000 ऋषींनी सुतांना प्रश्न केला, आम्हाला भागवतम सांगा. सुतांनी शौनकादिक ऋषींना भागवतम सांगितला. कुठे सांगितला? म्हणजे नैमिषारण्यामध्ये सांगितला. सनकादिक संतांनी नारदांना सांगितला. कुठे सांगितला? हरिद्वारला सांगितला. आनंद घाटावर सांगितला. वा 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 महाराज, कथेमध्ये वेगळं काही बोलणार नाही बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय. व्यासांनी शुकदेवांना सांगितला आणि शुकदेवांनी परीक्षिती राजाला सांगितला. कुठे सांगितला? परीक्षिती राजाला शुकाचार्य शुक्रताल या ठिकाणी भागवत सांगतात. कुठे? बोला बोला. कुठे सांगितला? शुक्रताल. बोला बोला. कुठे? शुक्रताल. हे तुम्हाला कथा सांगणारा आवडला नाही का? नाही, कलरमुळं थोडासा फरक होतो. आता काय करायचं? आपला गॅरेंटेड कलर आहे. आता करता तरी काय? कंपनीचा माल आहे. शनी अमावस्याला मला पाहिलं की काम होतं बरं का. बघा आता कसं आहे, जर पटला नसेल तर आपण उद्या दुसरा बोलू. गोपाल कृष्ण भगवान की बोलत चला. तुम्हाला आवडलं ना? माझं बोलणं आवडतंय ना? परीक्षिती राजाला शुकाचार्यांनी भागवत सांगितला. कुठे सांगितला? बोला बोला. कुठे सांगितला? कुठे सांगितला? शुक्रताल या ठिकाणी सांगितला. मग भागवत का श्रवण करतात? तर आज भागवतमचं महात्म्य आपण पाहणार आहोत. आजची कथा कोणती आहे? भागवतम महात्म्य. ऐकताल ना? अरे हो तरी म्हणा. आम्ही आता 7 दिवस आहे तुमच्या गावात. तुम्ही निदान 7 दिवस तरी हो म्हणी चला. आता तुम्हाला कशालाही हो म्हणायला लावणार नाही, पण हो म्हणत चला. आज काय ऐकणार आहोत आपण? भागवताचं महात्म्य ऐकणार आहोत. मग त्या भागवताच्या महात्म्याच्या कथा आपण आज ऐकणार आहोत. का भागवत श्रवण करायचा? म्हणजे परीक्षिती राजाला 7 दिवसात मोक्ष मिळाला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 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 7 दिवसामध्ये मोक्ष मिळाला परीक्षिती राजाला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. म्हणून भागवत ऐकायचं.
म्हणून भागवत ऐकायचं. एक भक्ती राणीची कथा आज होणार आहे. त्या भक्ती राणीला तारुण्य प्राप्त झालं या भागवत कथेनं. ज्ञान वैराग्य निश्चित पडलं होतं. वृद्धावस्था झाली होती त्या ज्ञान वैराग्याला. ते ज्ञान वैराग्य सुद्धा तारुण्य दशेला प्राप्त झालं. म्हणून भागवत ऐकायचं. मग भक्ती राणीची कथा झाल्यानंतर उच्चतम कोटीची भक्तीला अन्न व तारुण्य प्राप्त होतं. यात नवल नाही. अतिशय नीचातील नीच योनीला गेलेला, प्रेत योनीला गेलेला धुंदुकारीचा सुद्धा उद्धार याच कथेनं होतं. ही सुद्धा कथा आपण श्रवण करणार आहोत. आणि तिसरी कथा शॉर्ट वर्ड स्वीटच आहे. ब्रह्मदेव तुला करतात भागवतमची. अशा प्रकारच्या 3 कथा आपण वेळेनुसार कथा श्रवण करणार आहोत. पण इट इज कॉल्ड रिस्पॉन्स. तुमच्या रिस्पॉन्सवर आहे सगळं. तुम्ही जसा सहभाग दाखवणार आहात, तुम्ही जसं प्रोत्साहन देणार आहात, तुम्ही जसं श्रवण करणार आहात तसं सांगण्याचा प्रयत्न करील. तर आजच्या महात्म्यामधल्या 3 कथा ऐकणार का? हो म्हणा. वा वा वा. श्रोत्यांसाठी एकदा राधे राधे. तुम्ही म्हणायचं त्यांचं त्यांनाच म्हणायला लावायचं. म्हणल्यावर काय, यांचं कौतुक करायला लावल्यावर तुम्ही टाळ्या वाजवायच्या आणि यांचं कौतुक करायला लावल्यावर तुम्ही टाळ्या वाजवायच्या नाही. तुम्ही म्हणायचं राधे राधे. म्हणा राधे राधे. गोपाल कृष्ण भगवान. महात्म्य कथा येते. आता महात्म्याचे 6 अध्याय आलेले आहेत. कुठं? पद्मपुराणात. भागवतमध्ये नाही बरं का. आज भागवत ग्रंथ सुरुवात होणार नाही. आज फक्त ग्रंथाचं महात्म्य. का? महात्म्य कळल्याशिवाय तुम्ही ग्रंथ ऐकणार आहेत का? प्रथम महात्म्य कळलं पाहिजे. पण आज महात्म्य होणार आहे. महात्म्य सुरुवात होणार आज. महात्म्याचे 6 अध्याय पद्मपुराणात आलेले आहेत, स्कंद पुराणामध्ये आलेले आहेत. श्रीमद भागवतमचे महात्म्य सांगणारे 6 अध्याय आलेले आहेत. मग त्या भागवत महात्म्याच्या सुरुवातीचा पहिला श्लोक, सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिला श्लोक. आता सगळे श्लोक घ्यायला आपल्याला वेळ नाही, पण पहिला श्लोक, सच्चितानंद रूपाय. सच्चित आनंद असा भगवंत आहे. सत म्हणजे खरा, चित म्हणजे प्रकाशमय आणि आनंद म्हणजे आनंद देणारा. भाग गेला, शिन गेला आणि अवघा झाला आनंद. आनंद देणारा, खरं असणारा. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. भगवान सत्य आहे, खरं आहे. आता याच्यावर भरपूर विवेचन झालं असतं, पण आपल्याला वेळ कमी आहे. सत म्हणजे खरं, चित म्हणजे प्रकाश आणि आनंद देणारा असा भगवंत. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाची उत्पत्ती करणारा. तापत्रय विनाशाय, आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक 3 प्रकारचे ताप आहेत. या तापाचं निवारण करणारा, विनाश करणारा या तापत्रयाचा त्या कृष्ण परमात्म्याला आमचा नमस्कार आहे. श्री कृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पण अशा भगवान कृष्ण परमात्म्याला नमन. मग या कृष्ण परमात्म्याला नमन का? कारण भागवत कथेमध्ये कृष्ण हा देव प्रधान सांगितला. म्हणून या कथेचं सतत सेवन करा. सदाशिव्या श्रीमद भागवती कथा यश श्रवण मात्रेन हरिचिंतनम आश्रयेत. भगवंताचा आश्रय आपल्याला प्राप्त होतो. म्हणून भगवंताच्या या कथेचं श्रवण करायचं. मग ही कथा कशी आहे? याच्यामध्ये किती श्लोक आहेत नाही का? ग्रंथो 8-10 द्वादश स्कंद संहिता परीक्षिती सुख संवादो शृणु भागवत छत्ततः. म्हणजे या ग्रंथामध्ये 18,000 श्लोक आहेत. किती श्लोक आहेत भागवतम मध्ये? किती श्लोक आहेत? बोला बोला. किती? 18 नाही, 18,000. 18,000 श्लोक आहेत. असा हा 18,000 श्लोकाचा भागवत परीक्षित राजांनी शुकाचार्यांकडून श्रवण केला. आपण ती कथा श्रवण करा. आणि त्या कथेचं महात्म्य आज आपण पाहतो आहोत. प्रथम कथा भक्ती राणीची कथा. कथेला सुरुवात झाली बरं का, लक्ष देऊन ऐका. नारद महर्षी. नारद माहिती आहेत ना तुम्हाला? माहिती आहेत ना? शेंडे असलेले, हातामध्ये विणा असलेले,
तिही त्रिभुवनी नारदागमन, हाती विना मुखी नारायण. नारायणाचा जप करतात. करायचा का जप? श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 टाळी वाजवा म्हणा. नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण बोलिए नारद भगवान की. नारद महर्षी नारायण नारायण नामाचा जप करीत करीत बद्रिकाश्रमात आलेले. बद्रिकाश्रमात आलेले. तिथे आल्यानंतर त्यांची सनकादिकांची भेट होती. सनकादिक 4 आहेत बरं का. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. आता हे सनकादिक आहेत ना, कायम 5 वर्षाचे आहेत बरं का. आपण काकडा चालू करतो, पहिली मालिका घेतो, त्यावेळी त्याच्यामध्ये अभंग आलेला आहे बघा. तो मे सनकादिक संत हा म्हणविता कृपावंत, एवढा करावो उपकार, सांगा देवा नमस्कार. हो, डायरेक्टली देवाला नमस्कार सांगणारे सनकादिक संत नारद महर्षींची गाठ पडते. आता नारद महर्षींची सनकादिकांची गाठ पडते, परंतु नारद महर्षींचा चेहरा उदास आहे बरं का. उदास आहेत नारद महर्षी. नारद महर्षी उदास काय आहेत? तर त्यांना चिंता आहे. काय चिंता आहे? तर कालगतीमुळे, कालवशामुळे, कलियुगामुळे फार अवघड स्थिती झाली. ऐका कलीचे मेहमान, असत्याचे धले जन, पापा देते अनुमोदन करते हेळन संताचे. म्हणजे साधू संतांचा अपमान होतो. पापाला अनुमोदन मिळतं आहे आणि त्याच्यामुळे कलियुगामध्ये अनाचार वाढत चाललेला आहे आणि तो नारद महर्षींना सहन झालेला नाही आहे. नारद महर्षी सनकादिकांना सांगतात, माझ्या ठिकाणी फार दुःख होत आहे मला, कारण साधू संतांना लोकांचं त्रास, लोकांचा हाल सहन होत नाहीत. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणजे महाराज, लोकांची जी अधोगती होते ती साधू संतांना आवडत नाही. आणि म्हणून नारद महर्षी सनकादिकांना सांगू लागले, म्हणजे हे कलीचं प्रादुर्भाव असा झाला की मी असाच फिरत 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 वृंदावनामध्ये गेलो. तर त्या वृंदावनामध्ये गेल्यानंतर एक तरुण स्त्री होती. ती तरुण स्त्री मला भेटली, परंतु तिच्या शेजारी 2 वृद्ध पुरुष पडलेले होते. ऐका बरं का, फार महत्वपूर्ण कथा आहे. आणि ती स्त्री त्या 2 वृद्ध पुरुषांची काय करते आहे? सेवा करत आहे, कारण ते वृद्ध झालेले. ती तरुण स्त्री त्या वृद्धांची सेवा करते आहे आणि शेकडो स्त्रिया तिथे तिला वारा घालत आहेत. नारद महर्षींनी त्या स्त्रीला विचारलं, तू कोण आहेस? तिनं सांगितलं, मी भक्ती आहे. ती म्हणते, मी भक्ती आहे. अरे म्हणले, हे 2 वृद्ध कोण आहेत? म्हणले, एक ज्ञान आहे आणि एक वैराग्य आहे. ते म्हातारे 2 म्हणले, ज्ञान आणि वैराग्य. म्हणले, या स्त्रिया कोण आहेत वारा घालतात? म्हणले, त्या गंगादी नद्या आहेत. मंगलाष्टकामध्ये आहेत ना, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात सदा मंगलम शुभ लग्न. हे तसं काय म्हण नका, नाही तर उद्या सावडीचे लोक म्हणतील, काल काय कथाकाराचं लग्न लागलं का काय? असं काय व्हायला नको.
बोला राधे राधे. राधे राधे. ज्ञानेश्वर महाराजांनी माऊली महाराज गवळी एक आम्ही आता 5-6 दिवस झालं काशीवरून आलो. अनेक प्रकारच्या नद्यांचं स्नान झालं. गंगा नदीचं स्नान झालं, नर्मदा नदीचं स्नान झालं. महाराजांनी खरंच तीर्थ घडवून आणले. हे काढताय बरोबर आहे ना. सगळे तीर्थ करून आणले आम्हाला माऊली महाराजांनी. मला वाटते तात्या 82 वर्षाचे सगळ्या गंगाचे स्नान केलं त्यांनी. जाधवच ना, जाधव तात्याच ना. मंडळी सहित गोपाल कृष्ण भगवान की जय. सावडीतले बरेचसे 15-16 लोक होते नाही का महाराज. 13 लोक होते. वा वा. असे 13 लोक प्रेमाची मंडळी. वा वा. माझ्या तर शेजारी पाटील होते. पाटील, हा दत्ता पाटील आहेत का. वा वा. माझ्यामुळे पाटलांना तीर्थयात्रा नाही झाली, पाटलांमुळे मला घडली. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनेक प्रकारचे तीर्थांचं आम्ही स्नान केलं. गंगा यमुना सरस्वती प्रयाग स्नानावर त्या ठिकाणी आम्ही गेलो. फार महत्त्वपूर्ण स्नानं झाली. चला वेळ न घालवता आपण त्या कथेकडे जाऊ. त्याच्या काही वारा घालत होत्या त्या स्त्रिया, त्या सगळ्या पवित्र अशा प्रकारच्या नद्या होत्या. गंगा नद्या होत्या, गंगा होती, यमुना नदी होती, अनेक प्रकारच्या नद्या होत्या. आणि मग नारद महर्षींनी तिला विचारलं, अगं भक्ती काय झालं, तुझी अशी का स्थिती झाली. भक्तीनं सांगितलं. म्हणले माझा जन्म द्रविड देशात झाला. कुठे झाला. द्रविडामध्ये माझा जन्म झाला. कर्नाटकामध्ये मी वाढले आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान मिळाला. काही ठिकाणी म्हणजे आळंदी हे गाव हा पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. टाळी वाजवा. दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांता हो सिद्ध भेटी मेळा. हरी बोल. 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा. वारकरी साली आल्या तर उतरणी घेतली तरी चालेल, काय हरकत नाही. गोपाल कृष्ण भगवान की. म्हणजे भक्ती म्हणली महाराष्ट्रात मला काही ठिकाणी मान मिळाला. कुठे मिळाला. आळंदीला मिळाला. कारण आळंदीला ज्ञान आहे, ज्ञानोबा आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहेत. देहुला तुकोबा आहेत. धन्य देहुगाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग. म्हणजे तिथं किंमत मिळाली मला. सासवडला किंमत मिळाली का. ते सोपान देव आहेत नाही का. सवस्तर ग्राम सासवड, तेथे नांदे हा सोपान. मुक्ताईनगरला मुक्ताई महाराज, तिथे मला किंमत मिळाली, तिथे थोडा सन्मान मिळाला. पैठणला मला थोडा सन्मान मिळाला, कारण ही संतांची तीर्थक्षेत्र आहेत. क्वचित महाराष्ट्रामध्ये मला सन्मान मिळाला. आणि गुजरातमध्ये आले तर म्हणले मी म्हातारीच झाले. भक्ती सांगते गुजरातमध्ये तर म्हातारी झाले म्हणले मी. आणि मग असं करता करता वृंदावनात आले. आणि वृंदावनात आल्यावर झालं काय, मला तारुण्य प्राप्त झालं. का म्हणजे वृंदावनातली ती गंमत आहे. म्हणून वृंदावनामध्ये गेलं पाहिजे. वृंदावन प्यारो वृंदावन. वृंदावन प्यारो वृंदावन. बोला बोला. वृंदावन प्यारो वृंदावन. फार प्रेमाचं वृंदावन. गेला तर कळतं वृंदावन काय. त्या वृंदावनामध्ये कृष्ण कृष्ण म्हणत नाही बरं का. काय म्हणतात. राधे राधे. तुम्ही विसरला का काय म्हणायचं. राधे राधे. आता आम्ही गावेन तुम्ही काहीच न म्हणावे असं काही कुठं लिहिलेलं नाही ना. जरा बोलत चला. एरवी आपण देवाचं नाव घेतो का. तो का ते मावशी म्हणतात नाही घेत. मग आता घ्या ना. राधे राधे म्हणजे प्रेमाचं आहे म्हणले वृंदावन.
मग त्या वृंदावनामध्ये आल्यानंतर भक्ती राणी म्हणते मी तरुण झाले, पण माझे हे ज्ञान वैरागी नावाचे मुलं मात्र असे वृद्ध झाले, म्हातारे झालेत. आणि मग ते उठत नाहीत, त्यांना तारुण्य प्राप्त झालं पाहिजे. नारद महर्षींना तिनं सांगितलं की काहीतरी करा, माझ्या या मुलांना उठवा. मग अनेक प्रकार केले नारद महर्षींनी ती मुलं उठण्यासाठी, परंतु ती मुलं काही उठत नाहीत. आणि अशामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं सत्कर्म. आकाशवाणीचा शब्द काय आला? सत्कर्म. नारद महर्षी तुम्ही सत्कर्म करा. आणि मग ते सत्कर्म काय हे विचारण्यासाठी मी असा फिरत आहे. आणि ते नारद महर्षी सांगतात, हे सनकादिक संत, मी तुम्हाला ते सत्कर्म विचारतोय. आणि मग त्या सत्कर्माचं परिमार्जन त्या सनकादिक संतांनी नारदांना सांगितलं. नारद महर्षी, सत्कर्म म्हणजे काय? तर संत संगती. सत्कर्म काय? सत्संगती. तुलसीदास महाराज सांगतात, बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. संतांच्या संगतीशिवाय काय नाही. संतन संगत की करले, जन्म का सार्थक कछु करले, कहा से आया कहा जाएगा ये कुछ मालूम करले. संतांची संगत महत्वाची आहे. संताची संगती म्हणून मार्गे गती, आकळावा श्रीपती येणे संतपंथी. म्हणून महाराज म्हणतात संत संगतीला फार महत्व आहे. पण संत संगती केली पाहिजे. एक छोटासा दृष्टांत महाभारतातला सांगतो आणि आपलं पुढे जाऊ आपण. संगतीला किती महत्व आहे. महाभारतातलं युद्ध आहे, कर्ण अर्जुनाचं युद्ध चालू आहे. अर्जुनानं कर्णाच्या रथाला बाण मारला की कर्णाचा रथ 500 फूट मागं जायचा. मी सत्संगतीचं सांगतोय. आणि कर्णानं अर्जुनाच्या रथाला बाण मारला, अर्जुनाचा रथ उग 5 फूट मागं सरायचा. परत अर्जुनानं कर्णाच्या रथाला बाण मारला, कर्णाचा रथ 500 फूट मागं जायचा. कर्णानं अर्जुनाच्या रथाला बाण मारला, अर्जुनाचा उग 5 फूट मागं सरायचा. तरी कृष्ण परमात्मा म्हणायचा, वा कर्णा वा. आता हे ऐकल्यावर अर्जुन म्हणला, देवा तू नेमका आमच्या बाजूने का तिकडून आहे बाबा? खातो पोळ्या आमच्या, टाळ्या वाजवतो लोकांच्या. भगवान म्हणले, अर्जुना अजून तुला काय समजलेलं नाही. अर्जुना तू जाण रे, हो शिवा सुन जाण रे. म्हणजे तू अजून सुजान हो म्हणले, अजून तुला काय कळलं नाही. म्हणजे मला काय कळलं नाही. भगवान म्हणले, अरे तुझ्या रथाचं वजन त्याच्या रथाचं वजन फरक आहे ना. भगवान सांगतात, अर्जुना अरे तुझ्या रथाचं वजन आणि त्याच्या रथाचं वजन फरक आहे. वजनाला लय महत्व आहे. कार्तिक महाराज 10 टाका बरं. याला म्हणायचं वजन. आता तुमचं पडतं, आमचं वजन माझं तर पडतच नाही कुठं. काय काय लोकांचं मूळचं वजन असतं. एका बाईचं वजन 170 किलो. किती? 170 वजन. आणि तिच्या घरी चोर आला, तर त्याने मराय तरी जावा का? हे बाईनं गचुंड धरलं खाली पाडला त्याच्या, आणि त्याच्या अंगावर बसली. किती किलो वजन? ते जोरात आरडलं, आयो. हे आमच्या कृष्णासारखं पोरग होतं त्या बाईला. ती बाई म्हणली, कृष्णा जा पोलिसांना सांगून ये, माझ्या आईने चोर धरलाय म्हणून. ते पोरग पळत गेलं आणि उंबऱ्यातून माघारी आलं आणि म्हणतोय कसं, आयो माझी चप्पल गावाना, चोर म्हणला माझी घालून जा, पण लवकर जा बाबा. ते पोलिसाचं रिमांड परवडलं, पण 170 किलो नको बाबा. मी वजन सांगत होतो तुम्हाला. वजनाला फार महत्व आहे हो. मग भगवान अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना तुझ्या रथाचं वजन सांगू का? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी सारंग धरू अर्जुनेशी. अरे म्हणले, अर्जुना तुझ्या रथाचं वजन सांगू का? अरे ध्वजस्तंभावरी वानरू, ध्वजस्तंभावर तुझ्या मारुतीरायत. आणि मारुतीरायांचं वजन केवढं मोठं. अहो जे द्रोणागिरी आणतात ते साधे असतील का? जो पर्वत उचलतो तो साधा आहे का? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. अरे हे साक्षात भगवान शंकर आहेत. बरं त्यांचं जाऊ दे. सारथी सारंग धरू अर्जुनेशी. अरे मी सुद्धा तुझ्या रथावर सारथ्य करतोय ना. त्यांनी द्रोणागिरी आणला, मी सुद्धा गोवर्धन उचलला ना. मी गोवर्धन पर्वत उचलला ना. बरं मी नुसता गोवर्धन पर्वत उचलला नाही, माती खायचं निमित्त केलं. पुढे बाललीलेमध्ये येणार आहे. माती खायचं निमित्त केलं, नुसतं आ केलं. अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी,
आनंद ब्रह्मांड भुवरी हरी हा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांड माझ्या पोटात येते. पण असा मी तुझ्या रथावर सारथ्य करतोय अर्जुना. अरे तुझ्या रथाचं किती वजन आहे? सामान्य आहे का तू? तुझा रथ सामान्य आहे का? तुझ्या रथावर केवढं वजन आहे? आणि त्या कर्णाच्या कसलंच रे वजन नाही, तरी सुद्धा 5 फूट मागं सारतो. अरे देवाला मागं सारणारा काही सामान्य आहे का? कर्ण किती जबरदस्त आहे, किती ताकद आहे कर्णाची, केवढा अधिकार संपन्न आहे कर्ण. पण एवढा अधिकार संपन्न कर्ण असताना सुद्धा पतनास कारण झालं का? संगती चुकला. बोले गोपाल कृष्ण भगवान की. दुर्जनाची संगत, दुर्योधनाची संगत केली म्हणून चुकला. मी संत संगतीचं महत्व सांगण्यासाठी थोडस पुढे गेलो. बिनु सतसंग सुलभ न होई, विवेक न होई. संतांच्या संगतीशिवाय विवेक मिळणार नाही. म्हणून संगत संतांची करा. संगत संताची तर पंगत देवाची आहे, आणि संगत का मंत्र्याची तर पंगत ढाब्याची. तो काही घरी नाही नेत. हरी हरी बोला, राधे राधे. तो काही घरी नेत नाही तुम्हाला. संतांची संगत पाहिजे. आता आम्ही सुद्धा सर्वसामान्य, पण आज या गादीवर बसलो. आज तुम्हाला भागवतम सांगतो का? कृपा कोणाची? संतांची. कोणत्या संतांची? सद्गुरु तात्या महाराज महापुरुष, आमचे आजचे गुरु बरं का. तात्या महाराजांचे शिष्य सद्गुरु बंसी महाराज, माझे माऊली महाराज गवळी आणि माझे गुरु बंसी महाराज मोरे, त्यांची कृपा म्हणून आम्ही इथं तुमच्या पुढे बोलतोय. म्हणून संतांची संगत महत्वाची आहे. बिनु सतसंग विवेक न होई. चला सत्संगती, संतांची संगत घडली पाहिजे. ती संतांची संगत म्हणजेच सत्कर्म आहे. आणि संतांची संगत म्हणजे भागवत कथा. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे तुम्ही भागवतम कथेचं आयोजन करा. भक्ती, ज्ञान, वैराग्य सगळे येतील म्हणले. नारद महर्षी म्हणले मग कुठं करायची भागवत कथा? आणि मग सनकादिक संतांनी सांगितलं हरिद्वारला करा. हरिद्वार. मग हरिद्वारला तिथे आनंद नावाचं आनंद घाट आहे, त्या घाटावर करा. नारद म्हणले तुम्ही म्हणताय मग तसंच करू. मग आपण कथेचं आयोजन करू. नुसतं कथेचं आयोजन करू कळलं की वृंदावनातलं ज्ञान आणि वैराग्य उठून उभं राहिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अजून पत्रिका छापलेल्या नाहीत, अजून मंडप टाकलेला हे इथला नाही म्हणत बरं का. इथला नाही, आनंद घाटाचं सांगतोय. अजून पत्रिका छापलेल्या नाही, अजून मंडप बांधलेला नाही, अजून व्यासपीठ तयार केलेलं नाही. फक्त कथा होणार हे कळल्या क्षणी ज्ञान आणि वैराग्य काय झालं? तारुण्याला प्राप्त झालं. म्हातारं होतं ते तारुण्य झालं. आणि मग काय? सनकादिक संतांना नारद म्हणतात कोण कथा सांगणार? सनकादिक संत म्हणले आम्ही सांगू. आणि मग सनकादिक संत ती कथा सांगायला म्हणून व्यासपीठावर बसले आणि कथा सांगणार. तर ती कथा सांगता सांगता कथेचं आयोजन होणार. कथेचं आयोजन होता होता भक्ती, ज्ञान, वैराग्य उड्या मारीत मारीत मारीतच त्या कथेमध्ये आले. भक्ती आली, ज्ञान आलं, वैराग्य आलं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली जी अचपळ होती, सिद्ध आणून लाविली पंथी गा. म्हणून आलो या देशा, म्हणून असं. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. महाराज भक्ती आली, वैराग्य आलं, ज्ञान आलं. आणि कसं आलं? काय म्हणत आले? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे बोला सगळे म्हणा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. घी गीता गीता घी गीता. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. राधे राधे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा.
राधे राधे. काय तुम्ही विसरता वाटतं. मी जाऊ का घरी? मी आजच जातो. राधे राधे असं जरा बरं वाटतं. कसं होतं का म्हणायचं राधे राधे? जो आपल्याला शेजारचा जागा होतो, शेजारचा जो आपल्याला जागा होतो, म्हणून देवाचं नाव घ्यायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा असं म्हणत म्हणत भक्ती ज्ञान वैराग्य नाचत नाचत कथेमध्ये आलं. अजून कथा सुरुवात झाली नाही आणि मग आलेले भक्ती ज्ञान वैराग्य ते म्हणू लागले सनकादिकांना, आम्ही कुठं बसू, आम्ही कुठं बसू, नाही का, आम्ही कुठे बसू, आम्ही कुठे बसू. आणि मग सनकादिकांनी सांगितलं कुठे कशा बसता, तुम्हाला जागा हे जे ऐकाय आलेत ना सावडीचे भाविक भक्त कथा श्रवण कराय, या प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये जाऊन तुम्ही बसा. काय सांगायचे, भक्ती ज्ञान वैराग्य हे या सकल भक्तांच्या हृदयामध्ये जाऊन बसलेत, तेव्हा ते अजून हृदयातच बसलेले आहेत. कोणाच्या? भक्तांच्या. मग जे कथेला येतात ना त्यांच्याच ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्य निर्माण होतं. लक्षात ठेवा. आणि मग तो तरला जातो. भागवत शब्दाचा अर्थ आपण मगाशी पाहिला. आणि म्हणून सर्वांना भक्ती ज्ञान वैराग्य सर्व भक्तांच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतं. म्हणून सांगण्याचा मुद्दा, भक्ती राणीला तारुण्य प्राप्त झालं, चेतना मिळाली. कशामुळे मिळाली? कोणत्या कथेमुळे मिळाली? बोला बोला. श्रीमद भागवत कथेमुळे. बोली श्रीमद भागवत महापुराण की जय. भक्ती राणी पहिली कथा आपली संपली. म्हणून कथा श्रवण करायची, म्हणून ऐकायचं. हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, टाळी वाजवा. सरळ ते शेवटी वा, काळ बांधून येईल सरळ ते शेवटी. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, आमचं काय वाजाईल, आमचं काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता काय घेतलं मी? बोला बोला. काय घेतला? येतो ना पाठ 10 वाजता. पिंगळा कधी येतो? पाठ 10 वाजताच येतो ना. नाही नाही, काय झालं, मी परवा मी सासवडला राहतो ना. मी परवा दुपारी 12 वाजता पोलीस स्टेशनच्या पुढं पाहिला. कोण? म्हणून म्हणलो आता आमच्या तिकडे 12ला येतो म्हणलं, तुमच्या इकडे 10ला येत असेल ना. आता पिंगळावाल्यांनी टाईम सोडला, वासुदेवांनी बी टाईम सोडला. पूर्वी वासुदेव पाठी यायचा. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची. दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं, माझ्या त्याने अनुभवाचं दान पावलं, चकोबाचं दान पावलं दान पावलं दान पावलं. गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. हो हो हो. यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. वा वा. अरे 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 अरे, काय टाळ्या वाजवताय तुम्ही. वर्गणी देत नसताना मला वाटते सप्त्याला वगैरे. तुम्ही एवढे टाळ्याला कंजूस म्हणल्यावर तुम्ही यांचं कौतुक केलं तर कथा चांगली ऐकाय भेटेल बरं का तुम्हाला. तुम्ही कौतुक करणार नाही दिसत सावडेवाली, मला वाटते. कौतुक केलं. चला टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा 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 वा. आता तुम्ही यांच्यासाठी म्हणा राधे 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 राधे. वा वा वा. एक आपण एक गंमत घेऊ बरं का. पिंगळा सांगायच्या आधी एक गंमत घेऊ. सगळ्यांनी हातवर करा बरं, करा बरं हातवर. अनिकेत महाराज जरा यांच्यावर कॅमेरा फिरवा. हातवर करा, हातवर करा. हा हा.
काय झालंय माझ्या गुरुजींनी सांगितले थोडं जरा कीर्तनामध्ये कथेमध्ये थोडं योगासनं घेत जा, व्यायाम घेत जा. झाका मोठ मोठ झाका उघडा, झाका उघडा, झाका उघडा, झाका उघडा, झाका उघडा. ह्यो रामदेव बाबाचा व्यायाम आहे बरं का, रोज करीत जा. वा 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 वा, धन्यवाद आहे सगळ्यांना. आता मी वाजवेल तशी टाळी वाजवायची बरं का. कशी? मी वाजवेल तशी. हां वाजवा. अरे मी वाजवली का? अरे काय सावडी, असं नाही करायचं, असं नाही करणे का. हां मी वाजवल्या बरोबर. हा एक एक एक. वा 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 रे सावडी, टाळी टाळी. हा हा. गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐका ऐका, आपण हे दोन व्यायाम का घेतले माहिती का? शरीराला ना आनंद मिळतो आणि आरोग्याचं कारण काय, हे आपलं रक्त आहे ना, रक्त सर्क्युलेशन होतं आणि टाळी वाजवल्यानंतर अटॅक येत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला आपण पिंगळ्यावर बोलत होतो. पिंगळा सांगतोय हे जरी नाही ऐकलं तरी दुसरा येईल. दुसरा म्हातारा तयार आहे बरं का, नाही ऐकलं तर दुसरा म्हातारा तयार आहे. आणि मग सरते शेवटी वा काळ बांधून नेलं. मग काळ बांधून नेतो. काळ बांधून नाही नेत, तुकोबारा म्हणतात बांधून या देती यमाच्या हाती भूषणे घेती काढून. आपली बांधून देतात. आपले कसे बांधतात माहिती का? पॅक बांधतात. बांधतात का नाही? पॅक बांधतात का नाही? बांधूनच नेतात ना. तुमच्या इकडे कसं आहे, माणसं मेल्यावर जाळतात का? नाही नाही, आमच्या इकडे माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्या इकडे कसं आहे, असं नेऊन मांडत नाहीत ना. मग आमच्या तिकडे बांधून नेतात. तुमच्या इकडे कसं आहे, कशानं बांधतात बरं? कशानं? हां सुतुळीने बांधतात. आता का बांधतात हे मला अजून काय माहीत नाही. आता मला बांधते तेव्हा कळन. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा मला बांधतात म्हणले किती सावडीच्या बायांना आनंद झाला. आया बाया एवढा आनंद झाला, याला बांधून नेणार म्हणल्या. आणि मग शेवट एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी आमचे काय वाजाईल पिंगळा महाद्वारी. बोली बोलत होते एका पिंगळा महाद्वारी. वेळ झालाय, आपल्याला 2 कथा आहेत अजून. नाही तर आजच वेळ केले हे उद्या यायचे नाहीत कोणी. तो पिंगळा सांगतोय, एकनाथ महाराजांनी त्याचं पिंगळ्याचं रूप केलंय. आणि एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमच्या बापाचं काय जाणार, येते माझ्या बाचे काय गेले, ज्याचे होते त्याने अनहित केले. म्हणून ऐका, नाही ऐकल्यावर काय होतं, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. हो नाही ऐकल्यावर बहिर होतं बरं का. काय होतं, बहिर होतं. आणि बहिऱ्यांचं काम लय अवघड. एक दृष्टांत सांगू का? हा म्हणा सांगू का? एक बाहेर धनगर मेंढ्यावळीत होता बरं का. ऐका ऐका कथा. आणि ती मेंढ्यावळीत असताना एका मेंढीचा पाय मोडला. आता त्या मेंढीचं औषध पाणी करूस्तोवर बाकीच्या मेंढ्या लांब निघून गेल्या. तर त्या मेंढ्या लांब निघून गेल्यानंतर हा औषध पाणी करून झाल्यानंतर तो बाहेर धनगर जाग्यावाला, तो बाहेर धनगर जाग्यावाला. आणि जाग्यावाल्यानंतर इकडे तिकडे पाहतो तर आपल्या मेंढ्या काही दिसत नाहीत. सगळा वाडा म्हणले कुठं तरी निघून गेला. वाडाच म्हणतात ना काहीतरी, वाडा गेला निघून. आता काय करायचं, ते बैर धनगर बिचार विचार करीत होतं आता मेंढ्या कुठं गेल्या. म्हणून त्यानं एक शेतकरी पाहिला, तो आऊत हाकीत होता. यानं त्या शेतकऱ्याला आवाज दिला, ए शेतकरी दादा माझ्या मेंढ्या पाहिल्या का. आता शेतकरी बी याचाच माऊस भाऊ, ते बी बैरच, त्याचं कानाचं गाला गेलेलं. याचा हातवारे बघून शेतकरी म्हणला काय येडा माणूस दिसतोय. बैलाला चाबूक मारला त्यानं. कोणी कोणी तुम्ही ऐकताय का नाही. शेतकऱ्यानं बैलाला चाबूक मारला.
बहिरा धनगर म्हणला चाबूक ज्या दिशेनं मारला त्या दिशेनं आपल्या मेंढ्या गेल्या. तो धनगर जातो, सगळ्या मेंढ्या गावतात त्याला, सगळ्या मेंढ्या गावतात. आता ते सगळ्या मेंढ्या गावल्यानंतर उपकार झाला ना कोणाचा? शेतकऱ्याचा. मग म्हणले त्याचा उपकार आपल्यावर झाला, मग त्या उपकाराचं उत्तीर्णता त्याला काहीतरी दिलं पाहिजे, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून ही मोडकी मेंढी घेतली आणि तो शेतकऱ्याकडे गेला आणि शेतकऱ्या म्हणला, शेतकरी दादा ही मेंढी घे म्हणले, तुला दान करतो. शेतकरी म्हणायचा, ए मी नाही तुझ्या मेंढीचा पाय मोडला, बैरीस ना. तो म्हणायचा घे घे, ते म्हणायचा मी नाही मेंढीचा पाय मोडला. आता ह्या दोघांचा रस्त्यावर कालवा चाललेला, एक घोड्यावर बसून चालला होता, ती बी ह्यांचाच मावस भाऊ, ती बी बैरच. आणि ते तिथं आलं म्हणतंय व्हॉट इज दिस प्रॉब्लेम, काय चाललंय म्हणले तुमचं? मग तो बाहेर धनगर म्हणला, अरे मेंढी दान करत होतं, शेतकरी घ्याय ना. शेतकरी म्हणायचा काय सांगायचं घोड्यावरले दादा, अरे मी नाही मेंढीचा पाय मोडला. घोड्यावरला म्हणला तुमचा काय बापाचा घोडा आहे का? घोडा माझ्या घरनं आणलाय मी. आणि कुशाल म्हणता आमचा घोडा बैरीच ना. असं त्या तिघा बाहेरांचा रस्त्यावर कालवा चाललेला. त्यातला एक बाहेर म्हणला आपण गावच्या पाटलाकडे जाऊ. इथं आलं नाही सांगत बरं का, आपल्या गावच्या पाटलाकडे जाऊ. आता आपल्या पाटलाला ऐका येते बरं का, काय दत्ता पाटील. मग त्या पाटलाला ऐका येत नव्हतं, तो बी यांचाच मावस भाऊ, ती बी बाहेरच. पण गंमत अशी झाली, त्या पाटलाला 2 बायका होत्या, 2 होत्या त्याला. नाही जिवंत होत्या म्हणतो मी, गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याला 2 बायका होत्या आणि त्या 2 बायका डोक्याची केस धरून जिंज्या, तुमच्या इकडे काय म्हणतात, जिंज्याच म्हणतात ना, जिंज्या धरून भांडणं केले होते त्या पाटलाच्या बायकांनी. पाटलाने दांडकं घेऊन बाडावल्या होत्या. पूर्वी बडवीत होत्या, आता नाही ताकद. आता लय अवघड आहे, आमदार खासदार कीर्तनकार पण बायको पुढं गपगार. ऐकावंच लागत आहे, गाडीवर पायका पण बायकोच ऐकावंच लागत आहे. पूर्वीचं सांगतो मी, पूर्वी मारित होते लोक बायकांना, आता ताकद नाही. आत्ता एखादा कथेला चालला ना, तो म्हणला ना चैतन्य महाराजांची कथा आहे, भागवतम सांगतायत, जातो कीर्तनाला, काय गेलाच पाहिजे का? गप झोपा, ते गप झोपा, ते नाही जात कथेला, ताकद आहे महाराज, नाही जात. पण पूर्वी पाटील लोक मारित होते. मग त्या पाटलानं त्या 2 बायका बडवल्या होत्या आणि बडवून माहेरला लावल्या होत्या. आता म्हातारपणाला बायको जाणं किंवा चुकणं, बायको चुकली स्टँडवर, मग वाईट अवघड काम आहे हो. आणि मग ते टेन्शन आलं तर पाटलाला, आणि पाटील पारावर आपला ते टेन्शन न बसला होता, डोक्याला हात लावून. आणि डोक्याला हात लावून बसलेला पाटील, आणि हे 3 बाहेऱ्यांची वारात पाटला पुढं आली. ते पाटील बी बाहेर आणि त्यात टेन्शन त्याला, आणि हे 3 बहिरे तिथं आली, त्या बाहेऱ्यांची वारात आली. आणि पाहिला म्हणतो कसा, पाटील मेंढी दान करत होता हा शेतकरी गायना. दुसरा तो शेतकरी म्हणतो, पाटील मी नाही याच्या मेंढीचा पाय मोडला. ते घोड्यावरलं म्हणते, पाटील घोडा माझा आहे. कुशाल म्हणतात आमचा घोडा आहे. पाटील म्हणला, तुम्ही तिघच काय, अख्खं गाव जरी सांगाय आलं तरी बायका घरात घेत नसतो म्हणला. गोपाल कृष्ण भगवान की जय. मी म्हणतो असली सगळी वैरी गोळा करावात आणि सावडीला भागवत कथेला आणावात, कशी कथा चालन. ते काय म्हणतात ना, एक आंधळण बैर गेलं मिरच्या तोडायला, चोरायला, मिरच्या चोरायला. मग ते आंधळ म्हणतोय लईच पालाय. कशाला? तुम्हाला पक्क कळतंय बरं का, तुम्ही चतुर श्रोतेत, तुम्ही काय पक्क, तुमच्या गावात लय मोठा शब्द होतो, मला कळलेलं आहे, मला माहिती आहे. ते आंधळ म्हणतोय लई पालाय. कशाला? मिरच्याला लई पालाय, झाडाला लई पालाय, मिरच्या लई पालाय. बैऱ्याला ऐकाय आलं, कोण आला म्हणला आणि लागला ना पळायला. पाला नाही, आला, लागलं पळायला. म्हणून कथा श्रवण करा, म्हणून ऐका. कशानं बाहेरा झालाय आत्ताचा? तो बाहेरा सांगतो, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भे बाहेरा झालो त्या गुणे. बाहेरा झालो या जगी, बाहेरा झालो या जगी, बाहेरा झालो या जगी, बाहेरा झालो या जगी. हो. आता बाहेरा होण्याचं कारण काय? तर नाही भागवत कथा ऐकली. म्हणून ऐका, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, ऐका ऐका ऐकत चला, ऐकलं पाहिजे. पण असं नका करू बाबा,
ऐकाय गेली पोथी, एक मावशी ऐकाय गेली पोथी, गेली पोथी ऐकाय गेली पोथी आणि संग नेल्यात नाती. काय त्याचा उपयोग आहे? ऐकाय गेली पोथी संग नेल्यात नाती आणि वळायला दिव्याच्या आणि काय कळायची माती. ऐकताना चांगला ऐका, लक्ष देऊन ऐका, ऐकलं पाहिजे. हे काय थोडासा फवारा मारावा लागतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. पहिली कथा आपण भक्ती राणीची ऐकली, आता आपण गोकर्ण आख्यान ऐकणार आहोत. किती वाजले? 9 वाजले का? बर चालतंय, 11 पर्यंत सोडणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. थोडक्यामध्ये आपण दोन्ही कथा पाहू. तिसरी कथा काय सोपीच आहे. गोकर्ण आख्यान ऐकलं पाहिजे. का गोकर्ण आख्यान ऐकायचं? त्याशिवाय भागवतावर प्रेम निर्माण होत नाही. भागवताची कथा ऐकायची आपल्याला. भक्ती राणीचा तर उद्धार झालाच, पण अतिशय निश्चयनित्या धुंदुकारीचा सुद्धा उद्धार होतो. ही भागवतम कथा, या भागवत कथेचं श्रवण. चला, तुंगभद्रा नावाची नदी. काय नदीचं नाव? तुंगभद्रा. त्या तुंगभद्रा नदीच्या कडेला एक उत्तम नावाचं नगर आहे. नगराचं नाव काय? उत्तम नगर. तिथे एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. सधन आहे, फार मोठी संपत्ती आहे, पैसा पाणी सगळं काय आहे, इस्टेट आहे, संपत्ती आहे, सगळं काय आहे. आणि तो आत्मदेव ब्राह्मण संपन्न आहे. त्याला एक बायको आहे आणि त्या बायकोचं नाव त्याच्या धुंदली आहे. काय नाव आहे तिचं? बोला बोला, काय नाव आहे तिचं? धुंदली. हे या भागवत कथेतच नाव आलं बरं का, अन्यत्र कुठं मी अजून ऐकलं नाही. आहे का तुमच्यात कोणी धुंदली? असलं तर हात वर करा. तिचा अख्खा पुतळा बांधू आपण, सगळा खर्च माझा. धुंदली नाव कोणी ठेवीत नाही. का म्हणले? ती धुंदली अशी होती, स्ववाक्य स्थापिका होती. स्ववाक्य स्थापिका म्हणजे माहिती का? तिने जे ग्रामर काढलेले ना, तिचा जो अभ्यास आहे ना, तो कोणाकडं नाही. स्ववाक्य स्थापिका, स्वतःच तयार केलेलं वाक्य. हे भजन शिकावं लागतं, पकवास शिकावं लागतो, पेटी शिकावं लागते. पण काय काय महिलांच्या अशा शिव्या असतात पॉवरफुल, कुठं शिकलेला नाहीत. स्ववाक्य स्थापिका. आणि कंजूस होती, म्हणजे दान धर्म करीत नव्हती आणि भांडखोर होती. भांडायची लई सवय होती त्याला, भांडखोर होती. आणि दुसरं गोष्ट उलटी होती. उलट कळतं का तुम्हाला? उलटी कळतं का? म्हणजे सोयीचं सांगितलं कधी सोयीचं करणार नाही, म्हणून ती कशी होती म्हणले? उलट काम करायची. एक वैतागला होता असाच, आला दृष्टांत. आता करता तरी काय? काय बरं वाटते ना? हा म्हणा. हा चला, पटलं मला. सावडीचं गडी हा म्हणतात. महिला काय आवाज करीनात. अहो महिलांचं तर किती मोठं. अहो सरपंच आहे महिला, पंचायत समिती आहे महिला, राष्ट्रपती आहे महिला. गडी आहे भांडी घासायला. गोपाल कृष्ण भगवान. पण तुम्ही काय महिला मंडळ बोलत नाही, तिकडे पुरुष मंडळ बोलतात. असू द्या, चला. उलट काम करायचे. असाच एक जण वैताग होता, बायको उलट काम करायचे सगळं. मग तो मला भेटला, मला महाराज बायको सगळं उलट काम करते. मग मी त्याला मंत्र दिला, तू सोयीचं म्हणायचं ते उलट करील, तू उलट म्हणायचं ते सोयीचं करील. मंत्र पटला ना त्याला. घरी गेल्यावर बायकोला म्हणला, अगं ती म्हणली काय? ती म्हणली काय? म्हणला माझ्या वडिलांचं उद्या वर्ष श्राद्ध आहे, वर्ष श्राद्ध करायचं नाही. ती म्हणली करणार. उलटीच होती ना. हा म्हणला 100 ब्राह्मण बोलवायचे नाहीत, म्हणली बोलावणार. हा म्हणला मोठा स्वयंपाक करायचा नाही, म्हणली करणार. म्हणला नैवेद्य दाखवायला नदीला मी जाणार, ती म्हणली तुम्ही नाही मी जाणार. गेली ना नदीला नैवेद्य घेऊन. हा म्हणला आत पाण्यात जाऊ नको, म्हणली जाणार. अगं खोल पाण्यात जाऊ नको, म्हणली जाणार. अगं बुडशीन, म्हणली बुडणार. अगं मरशीन, मेली ना. काय बघा आता माझ्याकडं, मेली ना. आणि काय सांगायचे, बायको गेली वाहत. मग बायको वाहत कुठं गेली? इकडं खाली करमाळ्याकडं. हा इकडं गेला बघायला, शेत टेकला. बरं का, कधी कधी माझं काय कळायला 5Gचं कार्ड लागत बरं का. हा मग तिथं त्याला माऊली महाराज गवळी भेटली. आणि माऊली म्हणले, का रे बाबा इकडं कुठं आला? म्हणलं काय नाही महाराज,
बायको गेली म्हणला नदीला वाहत. म्हणले कुठं? म्हणले करमाळ्याकडं. मग म्हणले तू इकडं कुठं सिद्ध टेकला शोधतो? म्हणला उलटी होती ना. गोपाल कृष्ण भगवान तिचं काय भरोसा नाही. म्हणले वाहत वाहत इकडं वर गेली असेल. तशी ती दोनली आडवं काम करायची. चला आज बरं वाटलं बरं का सावडीला आल्यानंतर. आणि मग काय सांगायचे. तशी ती दोनली दान धर्म करीत नव्हती, भांडखोर होती, खूप खराब होती, कंजूस होती, उलट काम करायची, वाक्य स्थापिका होती. आणि मग त्या आत्मदेवाला संतान नव्हतं, मूलबाळ नव्हतं. आणि मूलबाळ नसल्यामुळं तो दुःखी होता. आणि त्या दुःखी असणाऱ्या त्या आत्मदेवानं आता एक विचार केला होता, आपल्याला मूलबाळ नाही, मग आत्महत्या केलेलं बरं, मेलेलं बरं, म्हणून मरायला चालला होता. आणि मरायला चाललेला असताना तिथे एका संन्याशाची तिची गाठ पडते, एका महाराजांची गाठ पडते. आणि मग त्या महाराजांची गाठ पडल्यानंतर ते महाराज म्हणतात, अरे बाळा कुठं चालला? म्हणले काय सांगायचंय? म्हणले जागायचं नाही, म्हणले मारायचे. महाराज म्हणले का मारायचं बाबा? म्हणले महाराज काय सांगायचं तुम्हाला? म्हणले मला पुत्र संतती नाही. बरं मला तर नाही जाऊ द्या, पण माझ्या घरापुढं जी गाई आहे ती वांज आहे. जे घरापुढं झाड आहे त्या झाडाला फळं येत नाहीत, फार वाईट वाटतं म्हणले मला. माझे पितर त्यामुळे अतृप्त आहेत. पुत्र संतती असल्याशिवाय पितर तृप्त होत नाहीत. आणि म्हणून माझे ते तर्पण घेत नाहीत, ते अन्न स्वीकारित नाहीत. त्याच्यामुळे फार दुःखी आहे मी. संन्यासी महाराज म्हणले, अरे बाबा पोटी संतांना आनंद आहे ना बाबा, जे आहेत त्यांना कुठं सुख आहे, रोज लाथा खात्यात बाबा. हा म्हणला महाराज संसारातला अनुभव तुम्हाला काय कळतोय? म्हणले संन्याशाला. बघा म्हणले मला पुत्र संतती आहे का? महाराजांनी डोळे बंद केले, अंतर्ध्यानामध्ये पाहिलं. आणि महाराज त्याला म्हणू लागले, पुढे 7 जन्मामध्ये तुला पुत्र संतती नाही. मग तर म्हणला मी जीवच देतो, म्हणले जगतच नाही. पण महाराज म्हणले आता तू जीव देण्यापेक्षा असं कर बाबा, हे फळ घे. एक फळ दिलं महाराजांनी. आणि ते फळ दिलं, मंत्रून दिलं. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर ब्रह्मा गण ब्रह्मणोतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. ते मंत्रून फळ दिलं. आणि ते फळ दिलं म्हणले हे जा तुझ्या बायकोला दे, आणि हे फळ खाल्ल्यानंतर तुझी बायको गर्भवती होईल आणि तुला मुलगा होईल. म्हणले तुम्ही तर आता म्हणले 7 जन्मात मूलबाळ नाही, आणि आता तर म्हणले 7 जन्मात मूलबाळ नाही, आता पुत्र संतती कशी होईल? म्हणले काय नाही, आमचा अधिकार आहे म्हणले देवावर, नंगेशे खोदा डरे. हा इथं एक दृष्टांत आता नाही सांगत, नाही सांगत आता, जाऊ द्या, उद्या सांगू. उद्या सांगू का? एक रोटी देगा तो एक बच्चा होगा, एक रोटी देगा तो एक बच्चा होगा. हो नारद महर्षी का घरी आले, चला धावतं सांगतो. आणि त्या घरात गेले भिक्षामध्ये, ती माता भिक्षा द्यायला आली. महाराज नारद महर्षी म्हणले तुला मूलबाळ नाही, तुझी भिक्षा नको. मग ती म्हणली मग मला मूलबाळ आहे का बघा. म्हणजे देवाला विचारतो. देवाला विचारायला गेले. देवा म्हणले त्या बाईला मूलबाळ होईल का? म्हणले 7 जन्मात नाही. आणि काय झालं, एक नंगा साधू, आपल्या महंत हिरा भारती महाराजांसारखा नगाट साधू, नंगेशे खोदाडे असा तो साधू आरोळी ठोकीत आला. एक रोटी देगा तो एक बच्चा देगा, एक रोटी देगा तो एक बच्चा देगा. हो मग ती म्हणली आता एक रोटी कशाला, 4 भाकरी द्या. मग तिनं 4 भाकरी दिल्या महाराजांना. महाराज म्हणले 4 पोरं होतील. आणि मग काय, नारद महर्षी परत त्या बाईच्या घरी गेले. त्या बाईच्या घरी गेल्यानंतर त्या बाईला म्हणले भिक्षाम दे, मुद्दामून चिडवायला दिला. मग ती बाई भाकरी घेऊन आली, भिक्षा घेऊन आली. भिक्षा घेऊन आल्यावर नारद महर्षी म्हणले निपुत्रिकाचं मी खात नाही. म्हणले कोण निपुत्रिकेत? हे म्हणले 4 पोरं माझीच आहेत. नारद महर्षी वर गेले, देवाला म्हणले देवा खोटं बोलतोस म्हणले, तू किती खोटं बोलतोस म्हणले. त्या बाईला 4 मुलं झाली, कशी काय झाली? तू म्हणला 7 जन्मात नाही, कशी काय झाली? मग देवानं नाटक करायला सुरुवात केली. आणि मग देव म्हणू लागला पोटात दुखायला लागलं, पोटात दुखायला लागलं. नारद महर्षी म्हणले मग आता काय करायचं? म्हणले काय नाही, जो काळीज देईन ना, काळीज, कोणाचं काळीज कोणी दिलं ना, तर मग माझा हा पोट सळ राहील. हे नारद महर्षी खाली आले आणि याला त्याला म्हणायचे काळीज देता का काळीज, काळीज देता का काळीज. देवाचं पोट दुखतंय. आता कोण काळीज देतो? काळीज देणं म्हणजे तद्धाम परमम, मरणाला आमंत्रण देणं. आणि मग काय सांगायचंय,
ते नंगे महाराज होते ना, नंगा शेख खोदाडरे, ते महात्मा, एक रोटी देगा तो एक बच्चा होगा, एक रोटी देगा तो एक बच्चा होगा. ते महाराज पुढून आले आणि नारद महर्षी म्हणले, अहो महात्मान, देवाचं पोट दुखतंय म्हणले आणि काळीज लागतंय म्हणले, जो काळीज देईन ते काळीज घेतल्यानंतर देवाचं पोट सोडबारा होईल. तत्क्षणी त्या महाराजांनी सोरा घेतला आणि छाती फाडणार तेवढ्यात देवानं हात धरला. अय महाराज, तसं काय करू नका म्हणले, माझं पोट बरं झालं. आणि मग नारद महर्षी म्हणले, देवा कशाला हात धरला म्हणले, महाराज काळीज देत होते ना. अरे म्हणले, ते काळीज देतात म्हणून मला 4 बच्चे द्यावे लागतात. गोपाल कृष्ण भगवान. अरे जो जीवाची सुद्धा विचार परवा करत नाही त्या भक्तासाठी मला हे सगळं करावं लागतं. आणि मग तो संन्यासी तसाच होता. तो संन्यासी म्हणला, हे फळ घेऊन जा, होईल म्हणले तुला मुलगा. आणि मग काय, तो घरी आला आत्मदेव. आणि आत्मदेव घरी आल्यानंतर त्यानं ते बायकोला फळ दिलं आणि बायकोला सांगितलं की हे फळ घे. पण महाराजांनी सांगितले, सत्य बोलायचं, पावित्र्य ठेवायचं, दया ठेवायची, दानधर्म करायचा, याचं वर्षभर पालन करायचं आणि एकच वेळ भोजन घ्यायचं. आणि ते फळ तिच्या ताब्यात दिलं आणि आत्मदेव तिथून निघून गेला. आता तो आत्मदेव तिथून निघून गेला, पण ही बाई खाष्टच होती ना, बेकार होती. मग तिनं काय केलं, मीटिंग बोलावली महिला बचत मंडळाची आणि त्या मीटिंगमध्ये तिनं प्रस्ताव मांडला. असं असं आहे म्हणले, महाराजांनी फळ दिले. त्या बाया म्हणले, साधू संताचं काम लय वाईट असतं म्हणले, ते मंत्राचे दिवसा कुत्री करतात. आलंय नवनाथामध्ये वर्णन. साधू संताच्या नादी लागून आहे म्हणून त्या सरस्वती नावाच्या त्या बाईनं काय केलं, मच्छिंद्रनाथांनी दिलेली ती उदी, ती राख उकिरड्यात टाकली आणि त्या उकिरड्यात कोणाचा जन्म झाला, गोरक्षनाथ भगवान की. याच बायांचं ऐकलं घोळ होतो. आणि मग तेच त्या बाईनं ऐकलं, कोणी, धुंदलीनं. आणि ते तिनं ऐकलं आणि घरापुढं असलेल्या गाईला फळ टाकलं. गाईनं ते फळ खाल्लं. मग म्हणले, आता नवऱ्याला काय सांगायचं. मग तिची एक बहीण होती त्या गावात, तिची परिस्थिती गरीब होती आणि तिला 2 वर्षाला एक मूल व्हायचं. 10-12 मुलं तर होतीच आणि आत्ता ती गरोदर होती. ती काय म्हणली, असं कर धुंदली, मला मुलं बाळ भरपूर येतं, आत्ता मी गरोदर आहे, आत्ता झालेलं मुलगा मी तुला देईन आणि तू राजाला सांग मला आता मुलगा झाला म्हणून. मग म्हणले, तोपर्यंत मी काय करू. म्हणले, चिरगुड बांध, चिरगुड बांध, दोन्ही वाढविले पोट, लटका बो भाट जगामध्ये. आणि मग काय, तिनं चिरगुड बांधलं. राजानं विचारलं ना, आज कसं वाटतंय. ती म्हणायची, बरं वाटतंय. काय खाऊ वाटतंय, सांगायची काय खायचं ते. आता तुम्ही मला सांगा, फळ का खाल्लं नाही तिनं. तर फळ न खाल्ल्याचं कारण ती म्हणत होती, जर माझं पोट मोठं झालं तर चोर आल्यावर मला पळता येणार नाही. बघा बुद्धी. गर्भ आडवा आल्यावर मला फार वेदना होतील, मला ह्या प्रसूतीच्या वेदना सहन होणार नाहीत आणि माझी ननंद येईल आणि सगळं घरातलं घेऊन जाईल. मरणाची भीती तिला वाटत होती. दुर्बुद्धी होती तिच्या अंतःकरणात. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा. पण तिच्या मनामध्ये दुर्बुद्धी होती आणि त्या दुर्बुद्धीनं ती म्हणत होती, हे वेदना नको बाबा, ह्या गर्भाच्या वेदना नको. मग तिनं एक श्लोक म्हणलेला आहे, वंद्यावा विधवा नारी सुखिनी चेती मे मतीही. ती म्हणते वाजबाई आणि विधवा बाई सुखी असते म्हणले, तिला काही काळजी नसते, हे तिचं म्हणणं आहे. आणि म्हणून तिनं काय केलं, ते फळ खाल्लं नाही. असो 9 महिने 9 दिवस भरले आणि त्या बहिणीला मुलगा झाला. तिच्या बहिणीला मुलगा झाला, रातोरात धुंदलीला आणून दिला, रातोरात धुंदलीला. मग तिनं ते चिरगुट वगैरे बांधलेलं सोडलं आणि मग तिला कोणी विचारलं ना, त्या धुंदलीला, अगं बाळ कधी झालं तुला. अहो म्हणले, रात्री झालं. बहिणीचं म्हणले, बहिणीचं मेलं आणि मला झालं. गोपाल कृष्ण भगवान की. आता ते रातोरात आणलं ना, बहिणीचं म्हणले मेलं आणि मला झालं. पण योगायोग असा, ज्या गाईला फळ टाकलं त्या गाईनं ते फळ खाल्लं, त्या गाईला सुद्धा माणसाच्या आकाराचा पुत्र झाला. महाराजांनी दिलेलं फळ होतं ते, तो मुलगा झाला, गाईच्या आकाराचा मुलगा झाला. गाईच्या पासून माणसाच्या आकाराचा मुलगा झाला, फक्त त्याचे कान गाईच्या कानासारखे होते. आणि मग त्या 2ही मुलांचं बारसं केलं. बारशात
धुंदलीच्या बहिणीचा आणलेला मुलगा ना, आता तो धुंदलीचा, म्हणून त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. काय नाव ठेवलं त्याचं? धुंदुकारी. आणि गाईला झाला, त्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. त्याचं काय नाव ठेवलं? गोकर्ण. चला, गोकर्ण पुढे ज्ञानी झाला आणि धुंदुकारी व्यभिचारी झाला, वाईट वाम मार्गाला लागला. आता आपल्याला भरपूर वेळ आपला कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही सांगता येणार नाही. असो, वाईट कर्म लागलं आणि ते वाईट कर्माला लागलं धुंदुकारी. मग त्यानं एक दिवस वडिलांना मारलं, मारण्याचा प्रयत्न केला, शिव्या द्यायचा प्रयत्न केला. आणि मग त्यावेळी आत्मदेवाला फार वाईट वाटलं, म्हणून त्यानं गोकर्णाला विचारलं, हे गोकर्णा, म्हणजे आता काय करायचं? तो गोकर्ण काशीला जाऊन पंडित झाला होता, अभ्यास करून आला होता. गोकर्ण सांगितलं, बाबा आता तुम्ही काहीच करू नका, आता मात्र तीर्थयात्रा करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. आणि मग त्यावेळी आत्मदेव दुःखी झाला. म्हणले, महाराज सांगत होते, नसताना तर दुःख आहेच, पण असतानाचं दुःख त्याच्यापेक्षा दुप्पट अशा प्रकारचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग त्यानं त्या गोकर्ण महाराजांचं ऐकलं आणि आत्मदेव वनामध्ये गेला. एक दिवस या धुंदुकारीनं त्या आपल्या धुंदली आईलाच मारलं, पैसे देत नाही म्हणून. मग त्या धुंदलीनं सुद्धा एका विहिरीमध्ये उडी टाकून जीव दिला. वाईट माणसाचा वाईटच मृत्यू होतो. ती धुंदली सुद्धा मेली. आत्मदेव गेले आणि गोकर्ण महाराज पुन्हा तीर्थयात्रेला गेले. आणि मग काय सांगायचे, या धुंदुकारीला वाम मार्ग लागला, वाईट मार्ग लागला, व्यभिचार मार्ग लागला, व्यभिचारी झाला तो. 5 वेश्यांची संगत त्याला प्राप्त झाली. आपल्याला वेळ नाहीये. 5 वेश्यांची संगत प्राप्त झाली आणि एक दिवस त्यानं भला मोठा दरोडा टाकला एका राज्यावर आणि ते सगळं धन आणलं. आणि ते सगळं धन आणलं आणि या बायांच्या पुढे टाकलं. त्या बाया मनामध्ये म्हणू लागल्या, हा असा चोऱ्या करायला लागला तर आपल्यावर यायचं. म्हणून त्यांनी त्याला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. फास देऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मेला नाही. अतिपापी होता, अतिपापकर्म, वाईट संगती प्राप्त झाली होती तर, पण तो मेला नाही. मग मरत नाही म्हणून जळते विश्वाचे निखारे त्याच्या डोळ्यामध्ये, तोंडामध्ये, अंगावर टाकून त्याला मारला. बरं, मारला तर मारला, खड्डा खांदला त्याच घरात त्याच्या आणि तिथेच त्याला पुरला. अति पाप कर्मामुळे धुंदुकारी पिशाच योनीला गेला, भूत योनीला गेला. इकडे गोकर्णाला कळलं आपला धुंदुकारी नावाचा भाऊ मेलाय. मग त्या गोकर्णानं त्या धुंदुकारी नावाच्या भावाचं पिंडदान गयेला केलं, तर्पण केलं, अन्नदान केलं. पण एवढं सगळं करूनही त्याला मोक्ष मिळाला नाही. हे लक्षात ठेवा, पिंडदान घातलं म्हणून मोक्ष मिळेलच म्हणून सांगता येत नाही. अति पापकर्मामुळे पिंडदानानंही मोक्ष मिळत नाही, अति पापकर्मामुळे अन्नदानानंही मोक्ष मिळत नाही, अति पापकर्मानं मोक्ष मिळत नाही. सगळं केलं त्या गोकर्णानं भावाचं, पण नाही मोक्ष मिळाला त्याला. मग गोकर्ण महाराजांना काय केलं, सूर्यदेवाला सकाळी प्रार्थना केली, हे सूर्यदेवा, माझ्या भावाला मोक्ष त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि मग सूर्यदेवानं सांगितलं, अन्नदानानं, पिंडदानानं त्याला जर मोक्ष मिळत नसेल तर तुला ज्ञानदानाचं आयोजन करावं लागेल. ज्ञानदान म्हणजे श्रीमद भागवत कथेचं आयोजन करावं लागेल. आणि मग गोकर्ण महाराजांनी भागवत कथेचं आयोजन केलं. संपली कथा, भागवत कथेचं आयोजन केलं. आणि भागवत कथेचं आयोजन केल्यानंतर ते पिशाच एका जागेवर बसत नाही ना, म्हणून 7 गाठी असलेल्या बांबूमध्ये त्या धुंदुकारीला त्या ठिकाणी बसवलं. आणि कथा चालू झाली. पहिल्या दिवशीची कथा झाली, पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवशीची कथा झाली, दुसरी गाठ फुटली. अशा 7 दिवस कथा झाल्या. 7ही दिवसानं 7ही गाठी फुटल्या आणि पुष्पक विमान आलं. धुंदुकारीला दिव्य देह प्राप्त झाला आणि तो धुंदुकारी गोलोकाला गेला. कशामुळे? फक्त भागवत कथेचं श्रवण केल्यामुळे. काय आनंदोत्सव त्याच्या जन्मामध्ये त्याला प्राप्त झाला, तो मुक्तीला प्राप्त झाला. अतिशय नीच योनीतील पिशाच योनीला गेलेला धुंदुकारीचा सुद्धा उद्धार भागवत कथा श्रवणानं झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. आता काय झालं, फक्त एकाला मोक्ष मिळाला, मग एकाला मोक्ष मिळतो म्हणून बाकीचे सगळे दुःखी झाले ना, बाकीच्यांना दुःख झालं.
म्हणजे एकाला मोक्ष मिळतो ना, आम्ही काय कथा ऐकली नाही का? मग ते सगळे शंका घेऊन महाराजांकडे आले. मध्ये कथेतच नाही बरं का. मी माझी पहिली कथा ते स्वप्नील महाराज काळाने आहेत ना, आमच्या सासवडचे माऊली बाल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आमचे शिष्य आहेत ते. त्यांच्या संस्थेमध्ये ती कथा केली. 100 मुलं पुढे बसायची, मुलं आहेत पुढे बसायची आणि भागवत ऐकायचे. पण असे हुशार मुलं होते ते रोज प्रश्न विचारायचे, काही ना काही प्रश्न विचारायचे. मध्ये नाही बरं का कथेत, कथा झाल्यानंतर रोज प्रश्न विचारायचे. मग तसं कथा संपली, दिव्य देह धुंदुकारीला प्राप्त झाला. आणि मग ते लोक महाराजांना म्हणू लागले, महाराज त्याला मोक्ष मिळाला, आम्हाला नाही मिळाला. त्याला विमान आलं, आम्हाला नाही आलं. महाराज म्हणले, गोकर्ण महाराज म्हणले, अरे विमान त्याला येतं जो मानाची अपेक्षा करत नाही. जो विमान झाला, वि म्हणजे नाही आणि मान म्हणजे ज्याच्या ठिकाणी मान नाही त्याला विमान येतं, लक्षात ठेवा. तो मानाला राहिला नव्हता. तुम्ही मानीत, तुम्हाला वाटायचं आम्हाला आरतीला बोलवावा, आम्हाला पुण्य द्यावं, आम्हाला काहीतरी द्यावं, अशा अपेक्षा नव्हता तुम्ही. आणि तुम्ही त्याच्यासारखी कथा ऐकली नाही. त्याच्यासारखी म्हणजे आला कथेला येऊन बसला की म्हणायचा, दरवाजा लावला बरं का, कुलूप लावलं पण कुलपाला झटका काय मारला, त्याच्यामुळं कथा काय तुम्हाला फलद्रूप झाली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळाला नाही. मग आम्हाला कधी मिळेल? पुन्हा कथा करा, सदाशिव्या भागवती कथा, सतत भागवताचं श्रवण करा. पिगतम भागवतम रसमालयम, सतत भागवताचं रसपान करा. आणि मग पुन्हा कथा केली आणि पुन्हा कथा ऐकल्यानंतर याच ठिकाणी निरोप देत आहोत. आज फक्त महात्म्य सांगितलं. का महात्म्य सांगितलं? महात्म्य सांगितल्याशिवाय आपल्याला त्या कथेमध्ये आनंद येणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.